म्युच्युअल फंड निवडताना जर तुम्ही फक्त त्याचे पास्ट रिटर्न्स पाहत असाल तर तुम्ही मोठी चूक करताय. आज आपण पाहूयात परफेक्ट म्युच्युअल फंड निवडताना कोणते चेकलिस्ट फॉलो केली पाहिजे. नंबर 1, टाइम पिरियड, म्हणजे तुम्ही किती कालावधीसाठी गुंतवणूक करणार आहात त्यानुसार तुम्ही फंड निवडला पाहिजे. जर 3 वर्षापेक्षा कमी कालावधी असेल तर डेप्ट किंवा हायब्रिड फंड निवडा. जर 5 ते 10 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वर्षासाठी गुंतवणूक करणार असाल तर इक्विटी फंड निवडा. नंबर 2, फक्त 1 वर्षाचा रिटर्न पाहू नका. किमान 5 ते 10 वर्षाचा परफॉर्मन्स तपासा आणि तो फंड त्याच्या बेंचमार्कपेक्षा बेटर आहे का नाही तेही तपासा. नंबर 3, रोलिंग रिटर्न्स तपासा. रोलिंग रिटर्न्स म्हणजे फंड वेगवेगळ्या काळात किती कन्सिस्टन्स रिटर्न्स देतो. एकदाच हाय रिटर्न्स नव्हे तर सतत चांगला परफॉर्मन्स महत्वाचा. नंबर 4, कॅटेगरी ॲव्हरेज सोबत कम्पेअर करा. फंडचा रिटर्न हा त्याच्या कॅटेगरीच्या ॲव्हरेजपेक्षा जास्त आहे का. जर कॅटेगरी ॲव्हरेजपेक्षा कमी असेल तर फंड चेंज करण्याबद्दल विचार करा. नंबर 5, एक्सपेन्स रेशो तपासा. एक्सपेन्स रेशो म्हणजे हिडन कॉस्ट. हा खर्च जेवढा कमी असेल तेवढा चांगला, पण फक्त एक्सपेन्स रेशो कमी आहे म्हणजे हा फंड चांगला असे नाही, तर बाकीचे पॉईंट्सही तपासा. नंबर 6, फंड मॅनेजर आणि एएमसी नक्की तपासा. फंड मॅनेजरचा एक्सपिरियन्स आणि एएमसी म्हणजे कंपनीची क्रेडिबिलिटी पाहणे खूप महत्त्वाचे आहे. फंड मॅनेजरच्या नॉलेज आणि डिसिजनवरती फंडचा परफॉर्मन्स अवलंबून असतो. नंबर 7, जास्त फंड्स घेऊ नका. काही महाभाग 10 ते 15 फंड घेऊ ठेवतात. जास्त फंड्स म्हणजे जास्त फायदा असे बिलकुल नाही. 5 ते 6 क्वालिटी फंड निवडा. डायव्हर्सिफिकेशन ठेवा, पण ओव्हर डायव्हर्सिफिकेशन नको. ही चेकलिस्ट फॉलो केली तर म्युच्युअल फंड घेताना होणाऱ्या चुका टळतील. हा युजफुल कंटेंट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि माइंडफुल मराठीला फॉलो करायला विसरू नका.